नमस्कार सर्वांचं तुमचं स्वागत आहे युट्यूब शॉर्टच्या श्रावण सिरीज मध्ये। चला तर पाहूया पाचवं ज्योतिर्लिंग केदारनाथ। केदारनाथ ही यात्रा फक्त आध्यात्मिक नाही, ही एक शरीर, मन आणि श्रद्धेची परीक्षा आहे। 12 ज्योतिर्लिंगांपैकी हे पाचवे आणि सगळ्यात दुर्गम। समुद्र सपाटीपासून 11,750 फुटांच्या उंचीवर बर्फछातात हिमालयात। इथे पोहोचण्यासाठी रस्ता नाही, 16 किलोमीटरची ट्रेक तुम्हाला करावा लागतो। सुरुवात होते सोनप्रयाग पासून किंवा गुप्तकाशी पासून। मुंबई किंवा पुण्याहून तुम्हाला डेहराडूनला यावं लागतं, तिथून गाडीने तुम्हाला सोनप्रयाग, मग ट्रेक करत किंवा तुम्ही हेली सर्व्हिस घेऊन डायरेक्ट मंदिरापर्यंत पोहोचू शकता। इतिहासात सांगितलं जातं की महाभारताच्या युद्धानंतर पांडव आपल्या पापमुक्तीसाठी महादेवांची क्षमा मागायला येतात, पण शिव त्यांच्यावरती रागवलेले असतात। शिव केदार रूप धारण करून गायांच्या रूपात लपण्याचा प्रयत्न करतात। भगवान शिवांच्या पाठीचा भाग इथे उगम पावला आणि इथेच केदारनाथचं ज्योतिर्लिंग स्थापन झालं। हे मंदिर सुमारे 1200 वर्षापूर्वी बांधले गेले असं मानलं जातं आणि नंतर आदिगुरु शंकराचार्यांनी 8व्या या मंदिराचा पुनर्विकास केला। मंदिर उघडतं फक्त मे ते नोव्हेंबर या काळात, बाकी 6 महिने सगळं बर्फाखाली व्यापलेलं असतं। केदारनाथ इथे फक्त दर्शन होत नाही, तर इथे श्रद्धा, थकवा आणि हिमालय एकत्र येतो। पुढचं ठिकाण महाराष्ट्रातला आपल्या घराजवळचं शक्तिशाली धाम भीमाशंकर ज्योतिर्लिंग। चला तर भेटूया पुढच्या भागात भीमाशंकर ज्योतिर्लिंगाच्या। आणि जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।